जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 10 एप्रिल इसवी सन 1660 सिद्दी जोहरने वेढा आवळला. सह्याद्रीचा सिंह कोंडला गेला होता, कारण बाहेरून सिद्दी जोहरने वेढा करकचून आवळला होता. त्यातच सोबतीला हेनरी रेव्हिंग्टन, मिशेल, गिफर्ड, वेलजी यांनी पन्हाळा गडास आल्या आल्या लांब पल्ल्याच्या तोफाही पन्हाळगडावर डागायला सुरुवातही केली. असाच एक गोळा पन्हाळ्यावर येऊन पडला असता गड पाहणी करत असताना महाराजांना हा इंग्रजांचा प्रताप समजला. इकडे सिद्दी जोहर खुश होता, कारण तोफेचे गोळे पन्हाळ्याच्या तटाला भिडत होते. त्यामुळे आज न उद्या तरी यश येईलच या खुशीने त्याने हेनरी रेव्हिंग्टन बरोबर पावसाळ्यापर्यंत दारुगोळा पुरविण्याचा करारही करून टाकला. महाराजांना हेनरी रेव्हिंग्टनच्या हालचालींची वित्त बातमी कळत होती, मात्र स्वराज्य संकटात सापडले. एकीकडून शाहिस्ते खान, दुसरीकडून सिद्दी जोहर या दुहेरी आक्रमणात महाराज सापडले होते. सिद्दी जोहर वेड्यात जराही ढिलाई करत नव्हता. जर ढिलाई झाली तर सर्वांसमक्ष त्या सैनिकांची गर्दन उडवत असे, तीही विना चौकशी. त्यामुळे सैन्य सुद्धा दक्ष होते. 10 एप्रिल इसवी सन 1693 1679 मध्ये राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज जिंजी सध्या तमिळनाडूमध्ये येथे गेले होते. तेथेच त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि राज्याची सूत्र काही काळासाठी त्यांनी तिकडून पाहिले. या दरम्यान 10 एप्रिल 1693 रोजी त्यांनी तंजावर गादीचे शहाजीराजे दुसरे यांची भेट घेतली. 10 एप्रिल इसवी सन 1698 छत्रपती राजाराम महाराज दक्षिण कोकणातील गडकोटांच्या मोहिमांवर गेले. या मोहिमेचा उद्देश म्हणजे आगामी लढ्याची पूर्वतयारी म्हणून गडकोटांवरील फौज, रसद, शस्त्रास्त्रे, दारुगोळ्या ह्या बाबी मजबूत करून त्यांना सज्ज करणे. ही मोहीम आटपून महाराज प्रतापगड, विशाळगड, सज्जनगड करत सातारा जुलै 1698 मध्ये आले. 10 एप्रिल 1703 सिंहगडचा रणसंग्राम. एप्रिलला सेनापती धनाजी जाधवांचा पुत्र शंभूसिंह जाधवने मल्हारजी व खंडोजीच्या सोबतीने 4000 घोडदळ सकट इरादत खानाच्या ठाण्यावर हल्ला केला. हे ठाणे बादशाही छावणीच्या रक्षणाच्या हेतूने छावणीपासून केवळ 4 कोस दूर होते व माघारी जाता जाता आखरपूर इथून छावणीकडे येणारी रसद ही 10 एप्रिलला लुटली. 10 एप्रिल इसवी सन 1818 छत्रपती प्रतापसिंह महाराजांची साताराच्या गादीवर इंग्रजांकडून पुन्हा प्रतिष्ठापना. 10/4/1818 प्रतापसिंह यांची सातारा राजाच्या गादीवर पुन्हा स्थापना झाली. तरी त्यांचा ब्रिटिशांबरोबरचा तह 25 सप्टेंबर 1819 मध्ये झाला, कारण तोपर्यंत बाजीराव इंग्रजांना शरण आला नव्हता व त्याचा पूर्ण बंदोबस्त केल्यावरच इंग्रज सातारच्या महाराजांकडे लक्ष देणार होते. कंपनी सरकारतर्फे जेम्स ग्रांट तर महाराजांतर्फे त्यांचा मुख्यत्यार पॉवर ऑफ अटर्नी विठ्ठल बल्लाळ फडणीस ने सह्या केल्या. जेम्स ग्रांटने राज्यकारभाराच्या दृष्टीने पूर्णपणे सातारा राज्य 5 एप्रिल 1822 महाराजांच्या हाती सोपविले. हे राज्य त्यानंतर सुमारे 26 वर्ष अस्तित्वात राहिले.